भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. त्यामध्ये आपण आता बौद्ध नित्यपूजा पाठ या भागावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ज्ञान प्रत्येकापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशानं आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल त्या माध्यमातून रोजचा आपण एक व्हिडिओ बनवत असतो. काल आपण बुद्धवंदना पालीमध्ये आणि त्याचं मराठीमध्ये सांगितलं. आज आपण धम्मवंदना पालीमध्ये आणि त्याचं मराठीमध्ये आणि नंतर संघवंदना आणि त्याचं मराठीमध्ये पालीमध्ये. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि मग रोजच्या प्रमाणे आपण व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखासधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14,194 समर्पण संपलेलं आहे. आणि आजच्या बौद्ध पूजापाठ या बौद्ध पूजापाठ हा नित्य बौद्ध पूजापाठ यामधला आज आपण धम्मवंदना याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर धम्मवंदना पालीमध्ये आपण अगोदर म्हणूया, नंतर त्याचं मराठीमध्ये म्हणू. स्वाखातो भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको येहि पस्सिको उपनीयको पच्यतं वेदितो विहुतिते धम्मयावं जीवितं शरणं गच्छामि. एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमगेन वन्देऽहं धम्मस्य दुहितवरं धम्मो यो खलितो दोषो धम्मो कमतु तमम्. यं किञ्चितरतनलोके विज्यति विविधा पुतु रतनधम्म सम्मनत्थे तस्मा सोन्ति भवन्तु मे. आठांगिको आर्यं पथो जनानां मोक्षपवेशा उज्जवको मग्गो धम्म अयं सन्ति करोपणिन्तो नियनिकोतं पनमामि धम्मं. तर यामधला आता मराठीमध्ये आपण त्याला घेऊया. धम्मवंदना. भगवतो स्वाखातो भगवता धम्मो सदिटिको अकालिको यही पस्सिको उपनियको पच्यतं वेदतोबी विहुति धम्म यावं जीवितं शरणं गच्छामि. भगवंताने ज्यांचा सुस्पष्ट उपदेश केला, ज्यांचे सुतेत्व तेथेच प्रत्यक्ष पाहता येते, जो सर्वकालीन आहे, जो सर्वांना या आणि पहा असे आवाहन करणारा आहे, जो निर्वाणाकडे नेणारा आहे,
जो विद्वानांनी जाणण्याजोगा आहे व विज्ञानाच्या कसोटीस उतरणारा आहे, असा हा भगवंताचा धम्म आहे. अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करतो. पुढे म्हणते, एच धम्मा ते ताचं एच धम्मा अनागता पच्चुपन्नाच ये धम्मा वंदामि सर्वदा. नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं. एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमंगलं. धम्म जे भूतकाळीचे, भविष्यातील धम्म, धम्म जे अस्ति आता, वंदितो मी तया सदा. नंतर ना मी शरण अनन्यास धम्म शरण चांगले, इतरत्र शरण न जाण्यापेक्षा धम्माला शरण जाणे चांगले. या सत्यवचनाद्वारे माझे हो जयमंगल, म्हणजे हो तुम्हे जयमंगलम. पुढे म्हणते, उत्तमगेन वंदेहं धम्मच दुहिदवरं. धम्म यो खलितो दोषो धम्मो कमतु तममं. रत्ने अमोल या लोकी विद्यमान किती जरी धम्मापरी नसे रत्न, त्याने सौख्य मिळे मला. म्हणजे धम्मासारखा रत्न या जगात दुसरा कोणताच नाही. रत्ने अमोल या लोकी, म्हणजे रत्न पुष्कळ आहेत जगामध्ये, परंतु विद्यमान किती जरी धम्मापरी नसे रत्न, त्याने सौख्य मिळे मला. म्हणजे असे रत्न किती असले परंतु धम्माचे बरोबरी न करणारे आहेत, त्यानं सुख काही मिळत नाही. यं किंचित रतन लोके विद्यते विविधा पृथु. रतन धम्म सम्मानति तस्मा सोंती भवन्तु मे. नंतर म्हणते, अठंगिको हरियं पथो जनानां. मोक्षपवेशा उज्वको मग्गो धम्मो आयं संति करोपनिंतो. नियनिको तं पनमामि धम्मं. हा आर्य अष्टांगिक धम्म लोकी निर्वाण प्राप्तीस कल्याण मार्ग. हा धम्म ऐसा सुखद शांतिदाता निर्वाणाकडे मिळतो. मी धम्मास निर्वाणगामी नमितो मी धम्मा. नियनिकोतं पनमामि धम्मं. धम्म अयं संति करो पणिंतो. नियनिकोतं पनमामि धम्म. अशा प्रकारे धम्मवंदना आणि या धम्मवंदनेचा मराठीमध्ये पालीमध्ये अगोदर आपण म्हटला आणि त्याचं मराठीमध्ये आपण ते सुद्धा वाचलेलं आहे. आता यातले काही शब्द आहेत ते मराठीमधले, पालीमधले शब्द, त्याचा मराठीमध्ये शब्द बघूया आपण. स्वख्यातो, सुव्याख्यात, सुआख्यात, सुस्पष्ट करून सांगितल्या गेलेला त्याला स्वख्यातो, सुआख्यात. नंतर म्हणते, ज्याचे फळ प्रत्यक्ष दृष्टीच पडते
असे ऐतिहासिक अलौकिक सर्व काळासाठी असलेला तात्काळ फळ देणारा पश्चातांग स्वतःहून अनुभव घेण्याजोगा अय्यंग आर्यंग परमश्रेष्ठ औपनियको साक्षात्कार करण्याजोगा निर्वाणाजवळ जाणारा मोक्ष म्हणजे मोक्ष निर्वाण वियू म्हणजे उच्चार विहू म्हणजे उच्चार आणि वियू म्हणजे विज्ञ सुज्ञ विद्वान वियू. काही शब्दार्थ आहे. मग्गो म्हणजे मार्ग, शांती म्हणजे शांती, संती करो शांतीदायक, नियनिकोतंग निर्वाणाकडे घेऊन जाणारा, परिणामी मी प्रणाम करतो. उत्तमांगे म्हणजे उत्तम मार्गाने. अशा प्रकारे पालीमध्ये काही शब्द दिले आणि त्याचं मराठीत आपण केलेलं आहे. आता आपण संघवंदना. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजपटिपन्नो भगवतो सावक संगो, यैपटिपन्नो भगवतो सावक संगो, समीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो, यदिदं चत्तारि पुरीस युगानि, अट्ठपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो, आहुनियो पाहुनियो दख्खनियो अंजली करणियो, अनंतरं प्रियकेतं लोकसाते. भगवंताचा शिष्यसंघ उत्तम मार्गाने जाणारा आहे. भगवंत म्हणजे भगवान बुद्ध. भगवंताच्या शिष्यसंघ सरळ मार्गाने जाणारा आहे. भगवंताचा शिष्यसंघ न्यायाच्या मार्गाने जाणारा आहे. भगवंताच्या शिष्यसंघ उचित म्हणजे योग्य मार्गाने जाणारा आहे. सोतापन्नती सकुद कामे अनागामी अरहंत ह्या 4 मार्गावरील 4 जोड्या असलेल्या 8 प्रकारचे श्रेष्ठ पुरुषांनी बनलेला असा भगवंताचा शिष्यसंघ आहे. तो आमंत्रित करण्यास, स्वागत करण्यास, दान देण्यास आणि हात जोडून नमन करण्यास योग्य आहे. तो या जगात जणू काही अनुपम पुण्यक्षेत्रच आहे. अशा त्या संघाला जन्मभर अनुसरण्याची मी निर्धार करतो. संघ जे भूतकाळचे, भविष्यकाळातील संघ जे असती आता, वंदितो मी तया सदा. ना मी शरण अनन्यस संघं शरणं चांगले. या सत्यवचनाद्वारे माझे हो जय मंगल. उत्तम मागे नमितो मी तिहेरी संगोत्तम संग प्रणितो घडे दोष संग माते क्षमा करी. रत्ने अनमोल या लोकी विद्यमान किती जरी संघापरी नसती रत्न, त्याने सौख्य मिळते मला. हा संघ
शुद्धोत्तम दक्षिणेला शांतेंद्रिय सर्व मालविहीन समृद्धशाली गुणशीलयुक्त अनाश्रमी त्या नमितो मी संघ. अशा प्रकारे आपण संघवंदना पालीमध्ये आणि त्यांचाच मराठीमध्ये आपण त्याचा ट्रान्सलेट पाहिलं. त्यातले काही शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. पुग्गल म्हणजे व्यक्ती. पुय्यखेतं उच्चार पुय्यखेतं पुण्यक्षेत्र. संतेंद्रिय म्हणजे शांत इंद्रियाचा. समद्दीपतो समुद्रप्राप्त अनासाव अनाश्रवी. लोभहीन कामस्रव प्रभावस्रव दृष्टीस्रव व विद्यास्रव अशा 4 प्रकारच्या आसक्तीला आश्रव म्हणतात. पतो म्हणजे प्राप्त. अशा प्रकारे आपण संघवंदना घेतलेली आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रतनसूक्त घेऊया. तोपर्यंत सर्वांचं मंगल. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. बहुजन हिताय बहुजन सुखाय. तथागत भगवान बुद्ध अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक भगवान बुद्ध, ज्यांची करुणा सर्वावर सर्वांच्या बुद्धीमध्ये उतरो, जेणेकरून सुबुद्धी सर्वांना सुचो व समतेचा मार्ग स्वीकारो, अशी आपण तथागत चरणी आपण वंदन करूया. आपण बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना आज आपण घेतलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये बुद्धवंदना घेतली, आज संघ आणि धम्म आणि संघवंदना. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण समोरच्याच पूजापाठामधला भाग घेऊ. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. बंधूंनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे तत्त्वज्ञान प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं या उद्देशाने गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करालच, हे काही सांगायचं काम नाही, आणि शेअरसुद्धा करावं, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसाकडे पोहोचेल. पुन्हा एकदा सर्वांचं बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.